मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या भागामध्ये आपण भारतीय उद्योगाशी संबंधित काही बोधचिन्हे पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील बोधचिन्हे कोणकोणत्या उद्योगाशी संबंधित आहेत? ONGC, इस्पात, RA, CLW, RCF, सेंट्रल सिल्क बोर्ड, KVIC, MAIDC. या प्रत्येक घटकाची स्वतंत्र माहिती पुढील प्रमाणे पाहूया. नंबर 1. ONGC, नैसर्गिक वायू उत्पादन उद्योग. RINL म्हणजेच राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड 1982 मध्ये स्थापन करण्यात आला. RA मुंबई शहरात 16 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये दूध वसाहत स्थापन करण्यात आली. 1949 मध्ये स्थापन करण्यात आले. त्यानंतर 1951 मध्ये तिथे दुग्ध वसाहत निर्माण झाली. CLW चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स पश्चिम बंगालमधील कारखान्यामध्ये रेल्वेचे इंजिन निर्मितीसाठी करण्यात आली. जगातील रेल्वे इंजिन उत्पादन करणाऱ्या मोठ्या कारखान्यापैकी एक कारखाना आहे. तो इसवी सन 1950 साली सुरू झाला. सेंट्रल सिल्क बोर्ड भारतामध्ये दरवर्षी 38,913 मेट्रिक टन रेशीम योगदान जागतिक उत्पादनामध्ये आहे. एकूण उत्पादनाच्या 11% उत्पादन रेशीमाचं भारतामध्ये होतं. भारतीय रेशीम त्याच्या क्लिष्ट डिझाईन्स आणि समृद्ध रंगासाठी प्रसिद्ध आहे. देशांतर्गत वापराशिवाय युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि जपान या देशासारख्या देशांमध्ये निर्यात केली जाते. सीताराम सिल्क आणि नल्ली सिल्क या मोठ्या कंपन्या त्यांचे उच्च दर्जाचे उत्पादन आणि पारंपरिक उत्पादन पद्धतीसाठी प्रसिद्ध आहेत. RCF राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भारतातील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील ही एक कंपनी आहे. रासायनिक खतांचे उत्पादन करते आणि मुंबई येथे स्थित आहे. भारत सरकारच्या मालकीच्या आणि रसायने आणि खते मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. KVIC ही एक वैधानिक संस्था आहे. खाद्य आणि ग्रामोद्योग आयोग या नावाने ओळखली जाते. एप्रिल 1957 मध्ये भारत सरकारने स्थापन केली, जी खाद्य आणि ग्रामोद्योगाची स्थापना आणि विकासासाठी काम करते. मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. MAIDC महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1965 साली झाली. यांत्रिकीकरणाद्वारे कृषी आधुनिकीकरणाला चालना देणे, उच्च उत्पादकता, शेतकऱ्याला सक्षम करणे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दर्जेदार खते, कीटकनाशके, कृषी अभियांत्रिकी उपकरणे पुरविण्याचे काम करते.